खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची अर्थात देवेंद्र फडणवीस यांची इमेज मिस्टर क्लीन अशी आहे, परंतु सध्या विरोधकांनी त्यांना गुंडांच्या पक्षाचे नेते असं म्हणून हिणवायला सुरुवात केली आहे। यामागचं नेमकं कारण काय आहे पाहूया या रिपोर्टमधनं। सरजी सिर्फ नाम ही काफी है। सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात बक्कळ गुन्हे दाखल असलेला हा आहे सरजी। पंढरपुरातल्या गोपाळपूरचा गोपाळ अंकुशराव। पेशानं गुरुजी असलेला अंकुशराव सोलापूर झेडपी मध्ये बिनविरोध निवडून गेलाय आणि तेही भाजपच्या तिकिटावर। अंकुशराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 2 उमेदवार उभे होते, पण दोन्ही उमेदवारांचे अर्ज हे सूचकांच्या घुमजावमुळे बाद झाले। पण यामागही अंकुशरावची दहशत असल्याची चर्चा आहे। तर दुसऱ्या एका महिला उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र पळवून नेल्याचा प्रकारही घडला आणि त्यामुळे सरजी आता कोणत्याही निवडणुकीविना झेडपीमध्ये विराजमान होणार आहे। गोपाळपूर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। अनुसूचित जमातीसाठीचे दाखले उपलब्ध नसल्यामुळे उमेदवार उपलब्ध होत नाहीत। त्यामधूनही आम्ही एक उमेदवार तयार केला होता, त्याची उमेदवारी दाखल केली होती, पक्षाचा एबी फॉर्म दिला गेलेला होता। परंतु ज्या उमेदवाराच्या अर्जावर ज्या सूचकाने सही केली होती त्या सूचकाने तिथं येऊन छाननी दिवशी की बाबा माझी सही फसवून घेतलेली आहे असं स्टेटमेंट तिथं लेखी दिलं आणि त्यामुळे आमचा तो अर्ज बाद करण्यात आला। झेडपीच्या शाळेत शिक्षक असलेला अंकुशराव काही वर्षांपूर्वी गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला। हत्या, हत्येचे प्रयत्न, मारामारी असे अनेक गुन्हे अंकुशरावच्या नावावर दाखल आहेत। वाळूच्या तस्करीतही अंकुशरावचा दबदबा आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता शरद कोळींवरच्या हल्ल्यातही अंकुशरावचाच हात असल्याचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर बिनविरोध निवडून येणारा अंकुशराव गेल्या 6 महिन्यांपासून बेपत्ताही आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 2-302 गुन्हे दाखल होते आणि त्या दोन्ही केस निर्दोष झालेले आहेत आणि पंढरपूर शहरामध्ये 307 होत्या, ते पण राजकीय हेतूने त्यांच्यावर दाखल झालेल्या होत्या। 5-6 महिने झालं म्हणजे माझी सुद्धा गाठच पडत नाही। आज आम्ही कधीतरी आमचं देवा धर्माच्या टायमाला जे गावामध्ये त्या टायमालाच माझी गाठ पडली होती। मग आता अर्ज भरायला कोण होतं? अर्ज हा सूचकामार्फत कायदेशीर वकिलांमार्फत भरलेला आहे। नाशकात पवन पवार, पुण्यात श्याम शिंदे आणि पप्पू घोलप अशा रोज वाढत जाणाऱ्या भाजपच्या कुख्यात गुंडांच्या यादीत गोपाळ अंकुशरावचा समावेश झालाय। राजकारण हे स्वच्छ माणसाचं काम राहिलेलं नाहीये सरजी। सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर।